ये चालू आहे रे शेलके ये तू पार्वती रोहन आपणास पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सामन्याचा पुरस्कार घ्यायचा आणि पिंपळगावचे एक जुने जाणते खेळाडू अमर एकता संघाचे बंडू पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हाताने आपला सामन्याचा पुरस्कार द्यायचा आहे। रोहनता भोईर 2 गडी आणि 13 धावसंख्याची खेळी केलेली असा रोहनता एक युवा खेळाडू याला सामन्याचा पुरस्कार दे आपले एक अमर एकता संघाचे जुने खेळाडू बंडू पाटील यांच्या शुभ हस्ते आणि सामना 2 मिनिटे थांबवायचे पंच आणि दिनेश जोशी संघाचे संघ मालक दिनेश जोशी यांच्याकडून देखील रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक रोहनता भोईर याला देण्यात आलेलं आहे। शालिक पाटील आपल्या ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक यांच्या शुभ हस्ते देखील त्यांचा तसे दिनेश जोशी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक हे पैसे नसून यांच्यावर झालेला प्रेम आहे आणि बॅक टू बॅक हा दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे रोहनता भोईर याला। प्रीतम भोईर आणि संघ मालकाकडून चौकार षटकार आणि साठी त्याला सुद्धा रोख रक्कम इथे आलेली आहे। मी तसेच बंडवडे विनंती करतोय प्रीतम भोईर यास देखील एक प्रेमाची भेट रोख रकमेच्या स्वरूपात मिळालेली आहे आणि पंच योगेश पाटील ये नाही कल्पेश सकाराम पाटील आमचे गुणलेखक सामना चालू करते पंच बॅटिंग पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जातो दरम्यान सुंदर फेक मग तर थोडीशी स्लो झाली आणि तिथे एक धाव पूर्ण करतोय संदीप SG11 म्हणजे सुरेश इंटरप्राइजेस संघाचा संघ एक धावेने संघाचा आणि स्वतःचं खातं उघडतो तो संदीप आणि एक अष्टपैलू ज्यांनी एक काळ गाजवलेला असा गोलंदाज खेळाडू अष्टपैलू खेळाडू आणि कट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र जातो यशाच्या हातामध्ये चेंडू जातो निर्धाव गोटीरम पडेल याच्याबद्दल म्हटलं तर आम्ही याच ग्राउंडवर जेव्हा लक्ष्मी स्पोर्ट्स कल्याण लक्ष्मण संघामध्ये त्या देखील खेळायचे त्या या ग्राउंडवर आम्ही देखील खेळताना लहान असताना बघितलेले असे अष्टपैलू खेळाडू गोटीराम पाटील आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू त्याच लाईनवर चेंडू करतोय आणि चेंडू जातो निर्धाव लागोपाठ 2 चेंडू निर्धाव करतोय 3 चेंडू आणि 1 आणि हा पॉवर प्लेचा सर्कल आहे या हाणामारीचा षटक आहे हाणामारीच्या षटकामध्ये चेंडू निर्धाव करण्यामध्ये मोठी गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न मिडोच्या दिशेने परंतु चेंडू सर्कलमध्ये थोडासा मिसफील्ड आणि तिथे एकच धाव 4 चेंडूमध्ये तब्बल 2च धावा केलेल्या आहेत पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये चेंडू आता माझा थोडासा उजव्या डाव्याशीचा बाहेरून चेंडू जातो पंचाचा नाही तो अतिरिक्त धावेचा इशारा येतो आणि अतिरिक्त धावेने संघाची वाढती धावसंख्या होती ती 3
पुन्हा एकदा जोरदार केलेला हिट चेंडू होता मिडॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. एका धावाने हलवार कुठेतरी मुंगळीच्या पायाने सरसावत धावसंख्या होती ती 4 धावसंख्या. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल अशा हाणामारीच्या षटकामध्ये. एक संत सुरुवात म्हणता येईल सुरेश एंटरप्राइज पिंपळगर या संघाची. पुन्हा एकदा कुठे पुढे कट केला चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली प्रथम आणि मला तर वाटतं पहिला गडी बाद होतोय सुरेश एंटरप्राइजेस संघाचा. विलास एससी एंटरप्राइजेसचा पहिला गडी बाद होतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येने. आणि आता येतो स्वतः संघ मालक ऋतिक पाटील. रमाकांत वाकडे सुवर्ण संधी आहे. प्रेमाचा वर्ष होता. चेंडू जरी पकडला तरी देखील 100 रुपये पारितोषिक. झेल पकडला 200 रुपये पारितोषिक. चेंडू अडवला तरी देखील इथे 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि झेल घेतला तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. रमाकांत वाकडे. आणि बॅटिंगला जर आले आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगला आले तर प्रत्येकी षटकारामध्ये 700 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकार. आणि आता येतो तो दुसरा गोलंदाजी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन संजय. संजय पाटील बादशाह 11 संघाकडून खेळताना देखील उत्कृष्ट कामगिरी करतोय आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपल्या पिंपळगर प्रीमियर लीग मध्ये अंशिका प्रोप्रायटर राकेश भोईर यांचा संघ आहे. स्वतः संघ मालक देखील राकेश भोईर एक उद्योगपती एक युवा उद्योजक त्याचा संघ आणि स्वतः देखील ते या संघामध्ये खेळत आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर गेला चेंडू हवेमध्ये चेंडू जातो मला तर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. संजय पाटीलला पहिल्याच चेंडूवर जोरदार दणका बसलेला आहे. पहिल्याच चेंडूवर मिड विकेटच्या दिशेने चौकार टोळून काढलेला संदीप याने सलामीला आलेला खेळाडू संदीप. संघाची वाढते या चौकार देखील संघाची उच्चांक गाठते ती तब्बल संघाची धावसंख्या होती ती 8. संदीपच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. पुन्हा एकदा संजय दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा पुढे सरसावा चेंडू हवेमध्ये चेंडू गोल क्षेत्ररक्षक आणि बाद. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होते. संजय पाटील याला दुसरं पहिलं यश मिळते आणि संघासाठी दुसरं यश. संदीप पाटील आणि सलामीची जोडी प्लेन मध्ये परतताना संदीप याच्या रूपामध्ये. आणि ऋतिक पाटील यांची तयारी बघितली तर नक्कीच एक अष्टपैलू एक नामवंत खेळाडूसारखी तयारी करून आलेला आहे. आता मात्र जोपर्यंत फलंदाजीला समोर जात नाही तोपर्यंत काही बोलू शकत नाही. आणि संदीप याची जागा भरून करण्यासाठी येतो तो हर्ष. बघा दुसरा षटक चालले दुसरा तिसरा चेंडू संजय पाटील मार्गावर पिंपळगर यांच्या बाजूने. आता मग स्क्वेअर कट केलेला चेंडू गलीच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षणामध्ये 100 रुपये देखील कमावलेले आहेत विकी विनायक वाकडे. पिंपळगर प्रीमियर लीगची मजा आहे की चेंडू अडवल्याने देखील इथे 100 रुपये भेटतात. प्रेम आहे.
पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्ग आणि ऋतिक सुंदर चेंडू वाईटचा इशारा करताय आणि चेंडू पंचाकडून अतिरिक्त धावेचा इशारा येतोय. आणि तसेच ऋतिक देखील यांच्यावर पैशांचा वर्षाव होतोय. हार्दिक एंटरप्राइजेस संघमालक दिनेश जोशी यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक हे ऋतिकसाठी आहेत. प्रत्येक चौकार किंवा षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि संघाची धावसंख्या झाली होती 10. 2 गड्याच्या मोबदल्यात 10. पराजित झालेले जे संघ आहेत ते कृपया करून कुठेही जाऊ नका, कारण थोड्याच वेळात आपला देखील ते सामना रंगणार आहे. आणि अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. मी विनंती करतोय आर्ग्युमेंट करू नका. पंच आणि 10 धावसंख्या झालेल्या आहे. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. कृपया करून वाद घालू नका, अन्यथा आपल्या वेळ जर घालवली तर आयोजकांकडून जे नियम लागलेले आहेत आपल्याला 2-3 रनांची पेनल्टी सुद्धा घ्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा संजय आणि ऋतिक पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय यशाच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडू आणि तब्बल 10 धावसंख्या. दुहेरी अंकामध्ये संघ धावसंख्या प्रवेश करत आहे. आणि दरम्यान संजय आपला अनुभव पणाला लावतोय. पुन्हा जोरदार त्याच पद्धतीने हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आतली बॅटची कडा लागून चेंडू जातो यशाच्या हातामध्ये आणि गडी बाद होतोय. हा तिसरा गडी बाद होतोय. ऋतिक मालक याच्या रूपामध्ये तिसरा गडी बाद होतोय. दहा या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. एक संजय पाटील याच्या षटकातला शेवटचा चेंडू शेज आणि अजूनही पॉवर प्लेचं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू नवेश कोयता गायकचा खेळाडू आणि सुंदर अंडरमला देखील खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. आता पाहूया ओरम या खेळामध्ये कसा खेळ खेळतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर केला चेंडू. थोडी जागा बनवून चेंडू खेळतोय. चेंडू तर सीमारेच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण होते. तिथे 2 धावा पूर्ण करतोय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि तिसरी ही धाव पूर्ण होत आहे. चप्पल खेळाडू म्हणताय नवेश आणि हर्ष. खरोखर जिथे 2 धावा होत्या ते तिसरी धाव त्यांनी चोरून काढली आणि 3 धावाने संघाची वाढती धावसंख्या होती ती 3 गड्याच्या मोबदल्यात 13. म्हणजे प्रति षटक 6.5 धावेचा आस्किंग रन रेट चालू आहे. 13 धावसंख्या झालेली आहे 3 गड्याच्या मोबदल्यात. कृपया करून पंचांशी वाद घालू नका आणि लवकरात लवकर सामना चालू करा. पंच आपल्याकडे ऑथॉरिटी आहे. आपण सामना चालू करायचा आहे. कोणालाही आपल्यापाशी जवळ येऊ देऊ नका. आणि अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन असणार आहे याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंनी. पण पंचांशी आर्ग्युमेंट कोणीही करू नका. याच्या पुढे देखील नयन बोरे अविन पाटील यांच्याकडून नयन बोरे याला 200 रुपयाचं पारितोषिक होतं. प्रीतम भोईरचा विकेट घेतल्याबद्दल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. पुन्हा एकदा एक अनुभव तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. गोटीराम पाटील एक अष्टपैलू खेळाडू. मला तर या पिंपलगर प्रीमियर लीग मध्ये
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू गोल्या चेंडू हवेमध्ये चेंडू खाली प्रथमच्या हातून झेल सुटतोय झेल कोणाचा सुटतोय नवेशाचा तिथे दोन सुंदर आणि फेक देखील परंतु तिसऱ्या धावेची गरज नसताना देखील तिसरी धाव घेण्याचा मोह आवरलेला नाही आणि तिसऱ्या धावेमध्ये नवेश आपला गडी बाद होतोय आपले विकेट देतोय झेल तितका सुंदर पकडण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सुटला परंतु तिथे विकेट जो पाहिजे होता तेव्हा नवेश याचा विकेट देखील मिळाला परंतु 2 धावा संघाची वाटते तसं 2 धावेने 15 खूप वर्षांनी या ग्राउंडवर पुन्हा एकदा कॉमेंट्री करतोय थोडेसे शब्द मागे पुढे झाले तर पोटामध्ये घालून घ्या आणि शेखर जिथे एक आपला कलाकार प्रीमियर लीग मध्ये त्या बँडवाल्यांनी तो ब्रँडवाल्यांनी तो चषक पटकावला होता आम्ही देखील पाहत होतो लाईव्ह कलाकार प्रीमियर लीग मध्ये जे युट्यूबर्स आहेत ते पूर्ण युट्यूबर्सने एक स्पर्धा रंगवली होती त्याच्यामध्ये सर्व आपले जे आगरी समाज असो इतर समाजातील सर्व युट्यूबर्स त्या संघामध्ये भाग घेतला होता आणि आशिष त्यांनी देखील उल्लेख केला की हे बँडवाले नाही तर हे ब्रँडवाले आहेत त्या ब्रँडवाल्यांनी तो चषक कलाकार प्रीमियर लीगचा चषक पटकावला होता कारण की जेव्हा कलाकार ब्रँडवाले जेव्हा बँड वाजवतात तेव्हा कलाकार नसतात तसंच त्यांनी दाखवून दिला आणि धावसंख्या होती ती 15 सुधीर भोईर कृपया करून व्यासपीठावर यायचं आहे सुधीर भोईर आणि पुन्हा एकदा अनुभव मी म्हणाल की या प्रीमियर लीग मध्ये सर्वात वयोवृद्ध आणि एक युवा खेळाडू कोण तर गोटीराम पाटील पुन्हा एकदा एक स्लोअर चेंडू उडावेशीच्या बाहेरून जातोय पंचांचा अतिरिक्त धावेचा येता इशारा आणि एक धावेने संघाची वाट होत्या ती मध्ये 3 गाड्याच्या मोबदल्यात 16 पुन्हा एकदा चेंडू हलवा चेंडू बॅटफुटच्या करून कट केला चेंडू एकदा पुन्हा दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय परंतु क्षेत्ररक्षक सुंदर फेक थोडीशी चुकीची परंतु एका धावेने समाधान एका धावेने संघाची वाटेत संख्या होती 4-17 मी म्हणता येईल की अनुभव म्हणता येईल की नाव देखील आम्हाला घेता येणार नाही इतका त्यांचा अनुभव आहे पुन्हा फुलटॉस चेंडू आहे मध्ये आणि चेंडू मात्र सीमा पार होते एक आणि चेंडू जातोय षटकार चेंडू एक्झॅक्ट पट्टीवर पडलेला आहे आणि पट्टीवर पडला म्हणजे षटकार आहेत आणि या 6 धावेने संघाची वाटेत संख्या होती ती 23 पुन्हा एकदा त्यात चेंडू मात्र पायाच्या खोल्यातून मारलाय चेंडू येतोय मिडोकेचे एकदा पूर्ण सुंदर क्षेत्र तितकी सुंदर फेक एका धावेने समाधान आणि एका धावेने संघाची वाढती संख्या होती ती 24 पुन्हा एकदा थोडासा हलका थोडासा बाहेर जातोय चेंडू वळतोय आणि चेंडू देखील डाव्या बाहेरून जातोय पंचांचा अतिरिक्त धावेचा इशारा होतोय पुन्हा एकदा चेंडू हेलिकॉप्टर प्रमाणे उडलेला चेंडू गोलंदाजाच्या वरने चेंडू जातोय आणि चेंडू जातोय एक टप्प्यावर सीमा पार चौकार आणि चौकारने संघाची धावसंख्या वाढते ती 29 थोडस महागडे षटक जातोय गोटीराम यांचं कारण की थोडस वयाप्रमाणे म्हणता येईल 29 धावसंख्या झालेली आहे पुन्हा एकदा हलगोत एक स्क्वेअर कट केलेला चेंडू एक हलवार बॅटचा पट्टा घेऊन गेले चेंडू एकच धाव एका धावेने संघाची वाट होतं 3 षटकानंतर स्तब्ध संघाची धाव संख्या होती ती 4 गणाच्या मोबदल्यात 30 स्कोरर कल्पेश पाटील
बुधाजी एंटरप्राइजेस या संघाचे खेळाडू कल्पेश पाटील ते आता आमच्याकडे स्कोररची भूमिका बजावतात आणि आमचे लाईव्ह कॅमेरामॅन देखील आहेत रुपेश ठाकरे UCN केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर तसेच स्वतः इथे आपल्याला स्कोरिंगमध्ये आणि लाईव्हमध्ये मदत करत आहेत रुपेश ठाकरे। एक सुंदर टेलिकास्ट आज आपण जगभरामध्ये पाहतोय UCN लाईव्हच्या माध्यमातून। कुठे कार्यक्रम जर एक दिवसीय कार्यक्रम जरी असला तर रुपेश ठाकरे याला आपण संपर्क करू शकता। वेळ न वाया घालवता कृपया करून पंच सामन्याला घाई करायची आहे तर अजून आपल्याला सामने शिल्लक आहेत ते खेळ देखील खेळवायचे आहेत। लाईफलाईन आणि पंडित जोशी 11 या दोन्ही संघाच्या संघ मालकांनी कृपया करून आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। पंडित जोशी 11 वर्सेस लाईफलाईन। संतोष जोशी यांचं इथे आगमन झालेलं आहे। आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार। आणि गोलंदाज होतो मल्लप्पा वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय आणि पहिली वॉर्निंग आलेली आहे क्षेत्ररक्षक गणारी संघाला। सर्कल मध्ये फक्त 2 खेळाडू राहतील आणि गोलंदाज आणि कीपर धरून फक्त 4 खेळाडू। विकी वाकडे यांनी झेल घेतला तब्बल अरविंद पाटील यांच्यावर तब्बल रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक। पुन्हा एकदा मल्लप्पा सुंदर चेंडू हवेमध्ये परंतु नो मसल्यांमध्ये चेंडू पडतोय। एक टप्पा चेंडू हरकत करतोय चेंडू वळतोय चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षण तितकं सुंदर आणि या एका या धावेने 3 धावा पूर्ण होत आहेत। 3 धावांनी संघाची वाढती संख्या होती ती 33। आणि पुन्हा एकदा एक हॅरेसमेंट झालेली आहे। विकी वाकडे जर यांनी झेल पकडल्यास किंवा चेंडू अडवल्यास 100 रुपये आणि झेल पकडल्यास 500 रुपये एकूण झेल पकडला तर 700 रुपयाचं पारितोषिक विकी वाकडे याला परंतु त्याची क्षेत्ररक्षणी जागा बदललेली आहे। पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये संजय पाटील चेंडूच्या वरने जातो चेंडू जातोय एक धाव पुन्हा तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव देखील आणि 2 धाव तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि सुंदर 3 धावा पूर्ण करत आहेत। सुंदर बिटवीन द विकेट चालू आहे हर्ष मध्ये आणि वैयक्तिक 1 चौकार आणि 10 धावेवर नाबाद खेळतोय हर्ष। खूप चांगली फलंदाजी म्हणतात आपल्या संघासाठी। SG एंटरप्राइजेस पिंपळघर पुन्हा एकदा मल्लप्पा आणि हर्ष थोडा स्लोवर चेंडू यॉर्कर ट्रॅप मध्ये उचलले चेंडू हवेमध्ये चेंडू जात 1 टप्पा पार सीमा पार चौकार। डीजे परंतु विकी वाकडेची जागा विकी वाकडेला जिथे चान्स होती 1000-2000 कामाची परंतु तिथे त्याची जागा बदललेली आहे। फलंदाजीला आला तरी सुद्धा देखील रोख रक्कम 1000 रुपये हरेश पटेल यांच्याकडून श्री गणेश वॉटर सप्लायर। पुन्हा एकदा मल्लप्पा आणि हर्ष आणि सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी करतोय मल्लप्पा चेंडू जातो निर्धाव। खूप चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे एजी एंटरप्राइजेस। पुन्हा एकदा चेंडू फुलटा स्कोअर केला चेंडू फक्त बॅटची दिशा दाखवली चेंडू जातो सीमा पार षटकार। पिंपलघर वालों की आदत न्यारी खिलाड़ू रसिक जमलन सारी या प्रीमियर
थँक्यू डीजे. वैयक्तिक या 6 धावेने संघाची धावसंख्या होती ती 46. चांगल्या स्थितीमध्ये आता पदार्पण करतोय एसजी इंडोब्राझिल पिंपळगर संघ. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू यशाच्या हातामध्ये जातोय आणि षटक समाप्त होते. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 4 गड्याच्या मोबदल्यात 46. जिथे 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावसंख्या होती आणि 13 धावा याच्यामध्ये 2 षटकामध्ये तब्बल आतापर्यंत संघाची धावसंख्या होती ती 46. 12 चेंडूमध्ये तब्बल 33 धावसंख्या कुठलेल्या आहेत. आणि शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. आणि पंकज येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन. स्ट्राईकला जातोय कपिल. पंकज वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन होते. एकेरी बाजू संपायला शेवटचे 6 चेंडू शेष. चेंडू मात्र आपल्याला चेंडू मिड विकेटच्या दिशेने एकदा पूर्ण प्रथम क्षेत्ररक्षण करतो आणि 1 धाव पूर्ण होते. एखाद्या संघाची वाटण्याची संख्या होती ती 47. संजय पाटील काहीतरी एक अनुभवातील काही टिप्स ते त्यांना पंकज याला. पुन्हा एकदा त्यात चेंडू डाव्या एसटीच्या थोडासा बाहेरचा चेंडू जातो. पंचावन्न होते. अतिरिक्त धावेचा इशारा. अतिरिक्त धावेने संघाची वाटी धावसंख्या होती ती 47. 48. चेंडू काही खाली राहिला. चेंडू मात्र उडाला नाही. चेंडू थोडासा खाली राहतो आणि एसटीच्या हातामध्ये जातो आणि चेंडूचा तो निर्धाव. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल पंकज याची. पुन्हा एकदा चेंडू फक्त पळाकडून दिशा दिली चेंडूला. चेंडू जातो लालाच्या कंपनीमध्ये. षटकार. पिंपलगर खेलेगा ये पिंपलगर प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा. आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलगर खेलेगा ये पिंपलगर. हर्ष हा वैयक्तिक 26 धावेवर नाबाद खेळतोय. आता मधल्या षटकांमध्ये टायमिंग ताकद या दोन्ही गोष्टींचा समावेश होता आणि दोन्ही या मिळत एकत्र झाला आणि दरम्यान चेंडू लालाच्या कंपनीमध्ये षटकार. खूप चांगली फलंदाजी करतोय हर्ष. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आणि 1 तिहेरी धावेचा समावेश. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पंकज हर्ष चेंडूच्या खाली परंतु चेंडू काय एक टप्पा दुसऱ्या खेळाडूच्या हातामध्ये जातो. 1 धाव पूर्ण 2 धावा पूर्ण करतोय. खूप चांगली रणबिडी दोन्ही अशमध्ये चालू हर्ष आणि कपिल या दोन्ही खेळाडूंमध्ये. या 2 धावांनी संघाची वाटी संख्या होती ती 56. पुन्हा एकदा चेंडू थोडासा स्क्वेअर मारले. चेंडू डाव्याशीचा बाहेरचा चेंडू आणि 55 अतिरिक्त धावेचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने संघाची वाट होती 57. जिथे 2 षटकामध्ये फक्त 13 धावसंख्या होती आणि या तिसऱ्या षटक आतापर्यंत 18 चेंडूमध्ये 16 चेंडूमध्ये धावसंख्या खूप उंचांगला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू जातोय मिडवेस्टच्या मध्ये येतोय.
एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होता कपिल याचा आणि आता मात्र 2 धावा पूर्ण करतोय हर्ष आणि 2 धावांनी संघाची वाढती संख्या होती ते 59. एकेरी बाजू संपायला शेवटचा चेंडू शेष. आणि पुन्हा एकदा त्या दिशेने मारला चेंडू जातो स्क्वेअर मधून चेंडू जातोय वाकडे आणि विनायक गोंडगे आणि अडवण्याचा प्रयत्न होता. 100 रुपये मात्र हुकलेले आहेत. चेंडू आता सीमापार चौकार आणि जिंकलेले 100 मायनस झालेले आहेत. लाईफ लाईन वर्सेस पंडित जोशी 11. दोन्ही संघाच्या कडे नाणेफेकीसाठी यायचे आणि संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 4 गड्याच्या मोबदल्यात 63 आणि 64 धावेचं लक्ष. आज आता हंसिका एंटरप्राइजेस पिंपळकर या संघाला आणि या पुढचे मॅच होणार आहे पंडित जोशी 11 लाईफ लाईन पिंपळघर आणि नाणेफेकीचे नाणेफेक करतील आमचे या आयोजकाचे एक सदस्य आयोजक निकलेश बजागे याच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि विकी याने ते 100 रुपये कमावले ते एका चेंडूने 100 रुपये देखील गमावलेले आहेत. हरेश जे गणेश वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर त्याने रिटर्न घेतलेले आहेत. आता जर बॅटिंगला आला नाही तर 1000 रुपये याला हरेश याला देण्यात येणार आहेत. अंगावर 1000 रुपये चढलेले आहेत. विनायक वाकडे विक्की वाकडे चला फलंदाज पाठवा क्षेत्रक्षण लावून घ्या विनंती करतो दोन्ही संघाला एच एंटरप्राइजेस आणि हंसिका 11 आणि ते बघू शकता आपण रिप्ले मध्ये जिथे 100 रुपये कमावले होते आणि या चेंडूने ते या क्षेत्रक्षण ते 100 रुपये कमावलेले आहेत. हे 100 रुपये पैसे नाही तर हे प्रेम आहे आपल्या भावावर आपल्या मित्रावर आपल्या गावाच्या खेळाडूवर. परंतु ते आता 1000 रुपये आपल्याला रिटर्न करायचे आहेत. जर आपण फलंदाजीला उतरला नाही तर हरेश पाटील याला आपण 1000 रुपये द्यायचे तेव्हा आणि नाणेफेक करतील. हॅलो आणि या दरम्यान दोन्ही संघामध्ये नाणेफेक होते. पंडित जोशी 11 वर्सेस लाईफ लाईन पिंपळघर. या स्पर्धेचे आयोजक आमचे निकलेश बजागे स्वतः नाणेफेक करतील आणि पंडित जोशी लाईफ लाईन या संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय काय असेल फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. कसे वाटते या पिंपळघर प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये खेळताना? पहिल्या वर्षामध्ये भरपूर आनंद झाला खेळण्यासाठी. दुसरा वर्ष कधी चालू होते त्याचीच वाट बघत होतो आम्ही आणि आयोजन नियोजन खूप चांगला आणि सुंदर प्रकारे केलेलं आहे. सूरज जोशी आणि निकलेश बाजेके यांना खरोखर थँक्यू बोलतो आणि पवन भोईर सुद्धा. असं वाटत होतं की एक कविता वाचतोय आयोजनावर. त्याचं काय म्हणा आपण नाणेफेक हरलेले आहेत आणि आपला डिसिजन आपल्याला क्षेत्ररक्षण स्वीकारायचे फलंदाजी स्वीकारायची. तर आपला कोणता असा बॅकवर्ड एक स्ट्रॉंग फलंदाज असेल जो सलामीचे 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो हाणामारी करू शकतो? हाणामारीच्या षटकामध्ये तसं बघितलं तर खेळाडू आमचे चांगले आहेत. प्रत्येक खेळाडूवर आमचा भरोसा आहे. त्या प्रकारे आम्ही खेळ करू. आणि एक कसं वाटतं या पुन्हा एकदा पिंपळमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला खेळताना? एकदम सुंदर आयोजन आहे आणि हे पर्व त्या दुसऱ्या पर्वामध्ये मी खेळतोय आणि पूर्ण स्पर्धेला धन्यवाद देतोय. धन्यवाद. प्रथम नाणेफेक जिंकलेले लाईफलाईन या संघाने आणि प्रथम फलंदाज क्षेत्ररक्षण करण्याचा स्वीकारलेला आहे आणि फलंदाज आमंत्रित केलेले आहे ते म्हणजे पंडित जोशी या संघाला.
ओव्हर टू शेलके. थँक्यू सो मच राजू दादा. भरपूर चांगलं समालोचन राजू दादा यांच्या मुखातून आपण ऐकलं. त्यांच्या माध्यमातून नक्कीच एक अड्डा तयार होतोय. खासदार केसरी लवकरच आपल्या भेटीला येते. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. एका बाजूला गोरखनाथ उर्फ गोट्या आणि दुसऱ्या बाजूला प्रथम आल्यात. आणि आपण गोलंदाजी तयारी करतोय तो म्हणजे रवी, परंतु याला कधी आपण खेळताना बघितलं नाही. एक खेळाडू एकदा षटक देखील आपण बघितलं होतं. चांगला षटक टाकलं होतं त्याने. अविन पाटील यांच्याकडे रवी पाटील याला लागोपाठ तीन गडी बाद केले ते तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. रवी पाटील याला एक जुना जाणता उंची कमी असलेला खेळाडू. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पिंपळगर गावचे वेट लिफ्टर जितू पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. गोलंदाज रवी पाटील सज्ज झाला. समोर गोट्या आपल्याला पाहायला मिळतील. गोरखनाथ आहेत स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल, पहिला चेंडू बॅकफुटला गेलाय. फटका चांगला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अनुभव जर या स्पर्धेमध्ये सर्वात तरुण खेळाडू कोण असेल तर मी म्हणेन गोटीराम पाटील. कारण मला तर या स्पर्धेमध्ये जे खेळाडू खेळत आहेत त्यांचा जन्म देखील झाला नसेल त्यावेळेपासून गोटीराम पाटील या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि तेव्हापासून ते नाव गाजवत आहेत आणि आतापर्यंत गाजवत आहेत. नक्कीच. आज पण 40+ मध्ये जेव्हा गोलंदाजीसाठी येतो तेव्हा समोरच्या बॅटरचे पाय कापतात. हा फटका देखील लाजवाब. बॉल चाललाय लॉंग ऑनला. खेळाडू आहेत आणि या चेंडूवरती फक्त एक सिंगल. खरोखर आपण गोटीराम पाटील यांच्याकडून काहीतरी शिकू शकता ते म्हणजे त्यांचा फुटवर्क. आतापर्यंत तुम्ही बघू शकता एक स्क्वेअर कट केला, पॉईंटच्या दिशेने चेंडू सीमापार गावला आणि पुढे सरसावत पुन्हा एकदा मिड विकेट तिथे ठेवलेला चेंडू. त्यांचं खरोखर म्हणाल तर काहीतरी या पिंपळगड प्रीमियर लीगमध्ये युवा खेळाडूंना शिकायचं असेल तर गोटीराम पाटील यांच्याकडून एक गोलंदाजी करताना त्यांचा लाईनचा टप्पा आणि बॅटिंग करताना फलंदाजी करताना त्यांचा फुटवर्क. नक्कीच राजू दादा म्हणावं लागेल. तलवार जुनी आहे परंतु धार अजून तीच आहे. नक्कीच. पुढचा बॉल बॅकफुट वरती जाऊन फटका चांगला. एक सिंगल. प्रथमेश आहेत स्ट्रायकिंग एंडला होते, आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. गतवर्षी हाच प्रथमेश आहे. PPL खेळायचं होतं परंतु हात मोडला. नक्कीच त्यावेळेस त्याला खेळता आले पण त्या जोशाने पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये खेळतोय. तुम्ही म्हटलं की तलवार जुनी झाली तर धार अजून तशीच आहे. पण रवी पाटील याची तलवार जुनी झाली पण धार पण जुनी झाली कारण गोलंदाजी मात्र अजून तशी पडत नाही. गोलंदाज तयार. ओ चेंडू फटका फसलाय. विकेटचं बटन. राग याला म्हणतात राग. तलवार जुनी झाली आणि घासली आणि विकेट भेटला. तलवार जुनी होती, गंज लागलेली, घसत घेतली आहे. यस. थँक्यू डिझा. जर विकी वाकडे बॅटिंग करण्यासाठी जरी आले तरी सुद्धा जितू पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पैसे जमा करायचे. जितू पाटील पैसे जमा करायचे. तर मी म्हटलं होतं की तलवार जुनी आहे, धार तशीच आहे. पुन्हा तो रवी पाटील याला थोडंसं आपण उत्साह दिलं, प्रोत्साहन केला आणि दुसऱ्या चेंडूवर त्यांनी गडी मिळवला. तो गडी कोणाचा तर गोटीराम पाटील यांचा. नक्कीच 40+ मध्ये चांगला खेळ रवीचा देखील पाहायला मिळत आला. ग्रामीण खेळत असताना 40+ संघामध्ये रेग्युलर क्रिकेट भरपूर चांगला खेळतो आणि सध्या तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रवी पाटील याला ठीक 4 वाजता
पंढरपुरी प्रोप्रायटर दिनेश पाटील यांच्याकडून चहाचं पारितोषिक, तसेच स्टेजवर सर या आपल्या खेळाडूंना एक तंदुरुस्तीसाठी पंढरपुरीची चहाची इथे सोय केलेली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रोप्रायटर दिनेश पाटील सुंदराबाई यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आई, त्यांच्या माऊली, पुन्हा एकदा चेंडू संजीव पाटील, चेंडू थोडासा बॅकवर्ड दिला होता, चेंडू मात्र आत्मच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण झाला. वैयक्तिक आणि वैयक्तिक खातं खोलतो तो म्हणजे संजय पाटील. दिनेश पाटील यांच्या आई सुंदराबाई पाटील यांच्या स्मरणार्थ संध्याकाळी या स्टेजवर सर्व खेळाडूंना पंढरपुरी चायचा आस्वाद भेटणार आहे. कृपया सर्वांनी पंढरपुरी चायचा आस्वाद घ्यायचा आहे. थँक्यू सो मच. दरम्यान सन्माननीय आदरणीय भागीरथजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा फटका लाजवाब आहे, फटका चांगला. मिडऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती. सन्माननीय भागीरथजी पाटील साहेबांचं शुभागमन होत आहे. वेलकम. आपलं देखील पिंपळगड प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बघा, जर धावचीच्या रूपानं विकेट घेतली नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि संजय वैयक्तिक गडी बाद, दुसरा गडी बाद होतोय संजय याच्या रूपामध्ये. आणि हंसिकांड डिप्रेस या संघाला दुसरा धक्का बसतोय. त्याची जागा भरून करण्यासाठी येतो दीपक. दीपक आणि आता प्रथम एक दोन्ही युवक खेळाडू. आता जी काही मदार असेल तर मला वाटतं या दोन खेळाडूंमध्ये असेल. चला, वेळ कमी घ्या, विनंती असेल वेळ कमी घ्या, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. लक्ष द्या, वेळ कमी घ्या. भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. हर्ष पाटील आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. गत वर्षीचा PPL गाजवला होता. वेलकम रॉबर्ट पाटील, आपलं देखील स्वागत. हर्ष आल्यात न्यू गोलंदाज. UCNच्या माध्यमातून अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट सध्या घर बसल्या देखील प्रेक्षक आनंद घेतात. जसा मी उल्लेख केला, गतवर्षी देखील तेच चित्र होतं, यावर्षी देखील तेच चित्र आहे. पिंपळगड गावामध्ये फक्त आता कपडे चेंज करण्यासाठी म्हणून गेलो. प्रत्येकाच्या घरामध्ये TV ऑन आहेत आणि UCN सध्या त्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे आणि PPLचा आनंद घेतात सर्वजण. घर बसल्या घरामध्ये देखील आणि मोबाईलच्या आता देखील इथे जे खेळाडू बसलेले आहेत ते सुद्धा आपण कसा खेळतोय, आपला कोणता स्पर्धक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय, ते देखील लाईव्हच्या माध्यमातून UCNच्या माध्यमातून इथे बघत आहेत. त्यांचं देखील आपण करूयात कौतुक. आज दुसरा दिवस, पहिली वॉर्निंग, यानंतर वॉर्निंग नसेल. अंपायर तुम्ही पॅनल्टी डायरेक्ट घोषित करू शकता. ही तुम्हाला मुभा दिलेली आहे आयोजकांनी. तुम्ही आता पॅनल्टी घोषित करू शकता. पहिली वॉर्निंग दिलेली आहे. फर्स्ट वॉर्निंग, लास्ट वॉर्निंग होती. हर्ष पाटील सज्ज. पुढचा बॉल, पहिला बॉल आडव्या बॅटनं, फटका चांगला. मिड विकेटला चेंडू जातोय. खेळाडू आहेत एक सिंगल या चेंडूवरती. कंप्लीट. ऋतिक पाटील तिथे आणि ऋतिक पाटील म्हटलं तर एक रणजी खेळाडू सारखा तिथे उपस्थित आहेत. एक मदार त्या बाजूने एक भक्कम उभा आहे. सनग्लासेस, इनर्स. कॅमेरामॅन ऋतिक पाटीलवर क्लोजअप करायचा आहे. नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून एक कमेंट आहे की पिंपलघर में पैसों की बारिश चालू आहे. ते पैसे नाही आहेत तर प्रेम आहे खेळाडूंवरती केलेलं पिंपळघर गावानं. तर नक्कीच मी कमेंट्स ओपन केलेले आहे. UCN या रंगाने पुन्हा एकदा चेंडू थोडासा डाव्या उजव्या इष्टीचा बाहेर नाही जातोय. चेंडू जातोय अतिरिक्त धावेने संघाची वाढ संख्या 9. कॅमेरामॅन जरा ऋतिक पाटील यांच्यावर फोकस करायचे आहे, जे ओनर सुद्धा आहेत. कॅमेरामॅन एक थोडासा वेळ घ्या आणि थोडासा ऋतिक पाटील यांच्यावर फोकस करायचा आहे. कारण की रणजी खेळाडू सारखा इथे तयारीमध्ये आले. सनग्लासेस, इनर्स. उंचीच भले कमी आहे पण आंध्र रसेल सारखा दिसतोय.
आणि लक्षात घ्या काही थोडीशी आणि पायचीच्या रूपामध्ये तिसरा गाडी बाद होतोय. की विकी जर फलंदाजीसाठी वैभव भोईर यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचे पारितोषिक या. कॅमेरामॅन ऋतिक पाटील जे संघाचे ओनर आहेत त्यांच्याकडे फोकस करायचा आहे. संघाचे संघ मालक आहेत एच जी एंटरप्राइजेसचे संघ मालक ऋतिक पाटील. सनग्लासेस इनर्स या आपली सुविधा करून आपला लक्ष आपल्यावर केंद्रित केला जाईल असा ऋतिक पाटील संघ मालक एक बाजू धरून भक्कम बाजू धरून उभा आहे लालाच्या कंपनीच्या दिशेने. ऋतिक पाटील साठी सुवर्ण संधी. जर प्रत्येक झेलसाठी रत्नेश आणि शिरीष दादांकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. तसेच प्रथम याला देखील बक्षीस आहे. त्यांचे बंधू जयदीप आणि रॉबर्ट यांच्यावर तब्बल षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आता मात्र करायचा गलतीचा प्रयत्न होतोय आणि डायरेक्ट हिट परंतु थोडस मिस होतंय. हर्ष थोडस मिस करतोय आणि एक धाव लेग बाईटच्या रूपामध्ये मिळते. बॅटला लागले चेंडू. विकेट महत्वाची होती कारण विदेश त्या ठिकाणी होते. विदेशी विकेट जाऊ शकत होती परंतु आता सिंगल आली आहे. प्रथम स्ट्रायकिंग एंडला संधी आहे. रॉबर्ट कडनं देखील पैसे लगावले जात आहेत. पैशांचं खरंच पाऊस पडतोय आजच्या दिवसामध्ये. हा फटका देखील चांगला आहे. चेंडू हवेमध्ये होता. चेंडू अप्रतिम झेल केलेला आहे आणि पहिल्या चेंडू मला तर गडी बाद होतोय. प्रथम बाद होतोय. मागच्या वर्षीचा मला ते सिरीज पुका घेतलेला हर्ष पाटील. खरं त्यांचे वडील देखील आम्ही जेव्हा लहान असताना इथे क्रिकेट बघायचो त्यांचे वडील लिका हे देखील तर त्याचे अशोक पाटील खरं तर गोलंदाजी देखील चांगली करायचे. ती गोलंदाजी त्याचपर्यंत त्यांचा मुलगा देखील हर्ष त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे आज गोलंदाजी करतोय. नक्कीच अशोकच्या नावावरती देखील एक बाईक आहे म्हणजे ऍक्टिवा गाडी सिरीज साठी होती. 40+ खेळत असताना ती त्यांच्या नावावरती आहे आणि गतवर्षी आता मुलाच्या नावावरती देखील एक सायकल आहे. गतवर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल होती. म्हणजे सगळ्याच गाड्या यांना सायकल गाड्या आणि बाईक यांच्याच घरामध्ये गेल्या तर बाकीच्या खेळाडूंनी काय करायचं मग. त्या प्रकारे खेळ थंडी हवे का झोका म्हणजेच कूलर देखील इथे आहेत. खरोखर लंकेश म्हणतो मी त्याला आमचे काका आहेत. प्रतिम गोलंदाजी करायचे फलंदाजी देखील करायचे. अशोक यांचा मुलगा आज त्यांच्याच पावलावर पावलं गोलंदाजी देखील करतो. तर मान शुभागमन झालेला आहे. सन्माननीय आदरणीय डॉक्टर कल्पेश भोईर साहेबांचं शुभागमन होतं. वेलकम सुस्वागतम आपलं स्वागत. आणि या ठिकाणी विकेट गेली आहे. राकेश भोईर संघाचा संघ मालक माघारी परततोय. खरोखर डोक्याचं कमी ताकदीचा वापर जास्त करण्याच्या प्रयत्नात होते परंतु चेंडू मात्र थोडासा बॅटच्या वर लागला आणि चेंडू कल्पेश जोशी यांच्या हातामध्ये आणि चौथा गडी बाद होते हंसिका एंटरप्राइजेसच्या संघाचा. आणि सुस्वागतम लाईफलाईन संघाचे ओनर कल्पेश भोईर आपले डॉक्टरचं संघाचे ओनर कल्पेश भोईर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसा अभिन पाटील संघाचे ओनर 10 मिनिटांमध्ये जर इथे हजर नाही राहिले तर तुमच्याकडून कपडे सुद्धा काढून घेण्यात येईल. 10 मिनिटांमध्ये हजर राहायचे. 5 आणि चेंडू हवेमध्ये संदीप चेंडूच्या खाली आणि चेंडू मात्र चेंडूच्या मधनं जातो चेंडू आणि तिथे एक धाव मिळतो फलंदाजांना. एक धावने संघाची वाढती धाव संख्या होती ती 12. या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट गेलेले आहेत.
हर्ष सांगतात की क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण आता वॉर्निंग दिली जाणार नाही या वेळेबाबत. डायरेक्ट पॅनलाइज घोषित केलं जाईल. एक वॉर्निंग ऑलरेडी दिलेली आहे. सो विनंती असेल, येस PPLची जी कमिटी आहे ती खूप स्ट्रिक्ट आहे, कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 12 धावा, 12 रन, भरपूर धावा बनवायच्या आहेत. मला एक अजूनही कळत नाही की रवीन पाटील म्हणजे आपले रवी याचा फॉर्म कोणी भरला. कारण कोणाला चहा देखील न पाजणार रवीन पाटील या पिंपलघर प्रीमियर लीग साठी तब्बल त्यांनी 500 रुपये खर्च केलेले आहेत. दादा आयकॉन आहेत ते 40+ अच्छा फुकट केलेत का त्यांनी आज. रवीन पाटील आपण जरा स्टेजवर यायचा सामना संपल्यानंतर. विकी वाकडे यांना संधी फलंदाजी करायला आले तरी सुद्धा आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 विकेट गेल्यात. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. आल्यानंतर जर षटकार मारला तर 1000 रुपये लागू होत्या. कपिल आल्यात, कपिल जोशी. पहिला बॉल साहिल साठी, पहिला चेंडू. लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. वेलकम डॉक्टर कल्पेश भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. लाईफलाईन हॉस्पिटलचे को ओनर आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही देखील एवन जोडी लाईफलाईन हॉस्पिटलची, डॉक्टर जयेश शेख आणि डॉक्टर कल्पेश भोईर. पिंपळघरचे दोन्ही शान आहेत, त्यांचं स्वागत आहे. या वेळेस देखील फटका भरपूर चांगला आहे. एक धाव दरम्यान कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न साहिल भोईर धावतोय, पळतोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती बनल्यात. भरपूर चांगली मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. SG एंटरप्राइजेस अगेन टीम हंसिका स्पोर्ट. 63 धावा बनल्या, 64चा पाठलाग करत आहे सध्या टीम हंसिका स्पोर्ट. धावफलकावरती धावा 15 पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस फटका चांगला आहे. एक सिंगल, बाटची कडा लागली होती. अंपायर देखील तेच सांगतात, बाटची कडा लागली होती. भरपूर चांगली अंपायरिंग जगदीश सर असतील, शिवाजी सर असतील, त्यानंतर संदीप सर असतील. चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. या कौतुक करावं लागतं अंपायरचं देखील, नाहीतर नंतर येऊन आम्हालाच बोलतील तो नाव पण घेत नाही. कारण अंपायर इज अ बेस्ट जज. जर अंपायर नसतील तर तुमचा खेळ मोस्ट ऑफ तुम्हालाच अंपायर ठेवावे लागतील, मग भानगडी होणं हे कन्फर्म असतं. यावेळेस 2 धावा आणि पंचांचा सन्मान देखील सर्व संघ करतात, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. अंपायर डिसिजन इज अ फायनल. PPL पिंपळघर प्रीमियर लीग 2025चं पर्व आपण पाहतोय. गोलंदाज कपिल जोशी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल विदेशसाठी. हा फटका फसला, चेंडू हवेत. कपिल, कॉलिंग होणं गरजेचं होतं. कॉलिंग जर झाली असती ही विकेट जाऊ शकत होती. कॉलिंग झाली नाही. बॅकअपला खेळाडू भरपूर लांबून आल्यात आणि दरम्यान या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 20 रन ऑन कार्ड. 20 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 64 धावा बनवायच्या आहेत. 20च धावा बनल्यात. अजून देखील मॅच संपलेली नाही. या मोठ्या फटक्यांची गरज आहे. कपिल जोशी पुढचा बॉल. फुल टॉस, फुल टोल वसूल केला जातोय. तोफा होता, कबूल केला. दोन्ही हातांनी बॉलला फेकून दिलं. मिड विकेट क्लिअर. षटकार. काय अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. याच खेळाडूला तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक चेंडू अगोदर जीवनदान दिलं आणि पुढच्या चेंडूवरती तो बरसला. षटकाराला धावफलक पुढे सरकेल. 26. 26 धावा. अशाच फटक्यांची गरज आहे. 64 बनवायच्या आहेत. 26 धावा बनलात.
तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका देखील लाजवाब आहे आणि बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं. ऍक्शन रिप्ले जणू काही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. विदेशच्या बॅटमधनं लागोपाठचा हा दुसरा षटकार. 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 32 धावांची. 12 बॉल 32 बनू शकतात कारण लागोपाठचे 2 आल्यात. अजून देखील 2 किंवा 3 मोठे फटके येणं गरजेचं टीम हंसिका स्पोर्ट पिंपळगड संघाला. काय घडेल काय घडेल काय बिघडेल. कॅप्टन येईल का की ओनर येतील. ओनर देखील आहे खेळपट्टीवरती ऋतिक पाटील. उल्लेख केला राजू दादानं. अगदी आंद्रे रसेल सारखी स्टाईल आहे त्याची. हाईट थोडीशी कमी आहे परंतु अगदी वेस्ट इंडियन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जोश तितकाच आहे. खरं तर PPL अनाऊन्स होण्या अगोदर 2 महिन्या अगोदर पासून जशी दिवाळी संपली ना तसा ऋतिक पाटील खेळपट्टीवरती आला. प्रॅक्टिस तो संध्याकाळच्या सत्रामध्ये करतो आणि सध्या तोच आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रिंक्स ब्रेक ड्रिंक्स इंटरव्हल सध्या मैदानाच्या आत. आणि बघा ऋतिक पाटील मैदानावरती देखील प्रॅक्टिस करतो आणि नेटवरती जाऊन देखील प्रॅक्टिस करतो लांगीवर. अनेक सर खेळाडू आहेत आमचे नावं देखील ठेवली होती CS पाटील सरांनी लांगीवरचा बॅट्समन. कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही कुठे प्रॅक्टिस करता हे महत्वाचं नाही आहे तर तुम्ही त्या प्रॅक्टिसला कशा प्रकारे मैदानावरती खेळ दाखवता हे भरपूर महत्वाचं आहे. प्रॅक्टिस करून माणूस परिपूर्ण बनतो. भरपूर सारे असे खेळाडू आहेत जे प्रॅक्टिस पासून भरपूर दूर आहेत परंतु त्यांना देखील या PPL खेळामध्ये खेळण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा हर्ष पाटीलला बोलवलं जात आहे. स्वतः कॅप्टन आहे. विश्वास स्वतःवरतीच दाखवलाय. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट घेतले होते. पुन्हा एकदा तोच सज्ज झालाय. चला बे कमी घ्या. पेनल्टी दिली जाईल. 32 ची गरज. 12 बॉल 32. हर्ष पाटील. पुढचा बॉल. पहिला बॉल फटका लाजवाब आहे. चेंडू काव कॉर्नर रिझनला. दुसरीचा प्रयत्न 2 झाल्या असत्या परंतु एक सिंगल. विकी वाकडे भरपूर गोंगाट त्यांचा पाहायला मिळाला या चेंडूवरती. येस ते जर बॅटिंग करण्यासाठी आले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि षटकार लगावले तर जास्त असतील परंतु अजून देखील 31 बनवायच्या आहेत. 11 चेंडू 31 ची गरज. हॅट्रिक वरती होता विदेश. चेंडू खाली स्वतः हर्ष पाटील. कोणतीही मिस्टेक नाहीये आणि या मॅच मध्ये 4थी विकेट हर्षच्या नावावरती. विदेशला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का टीम हंसिका स्पोर्ट पिंपळगड संघाला लागत असताना विदेशला मैदान सोडावं लागेल. आयकॉन बाद. गेल्या वर्षी एक खेळाडू ज्यानं PPL मध्ये चर्चा करून दिली होती तोच खेळाडू मैदानाच्या आत येतोय. अजून व्हिडिओ व्हायरल होतीये त्याची. करण भोईर. खरं तर एक तो किस्सा देखील आहे की त्याला कॅप्टनने विचारलं तुला बॉलिंग येते का. हो बोलला मला येते दादा आणि बॉलिंगला गेला आणि चांगलाच बॉल टाकला. विकेट किपरच्या वरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तो गेला होता. हर्ष पाटील समोर आता करण आहे. चांगले बॅटिंग करू शकतात करण देखील. हा फटका लाजवाब. लॉंग ऑन सरदच्या हातामध्ये. कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. करणला देखील मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का टीम हंसिका स्पोर्ट्स संघाला. बॅटर करणला मैदान सोडावं लागतंय. धावा 31 बनवायच्या आहेत. 9 चेंडू शिल्लक. न्यू बॅटर सूरज पाटील आल्यात न्यू बॅटर.
नक्कीच स्टेजवरनं देखील एकच आवाज येतो, आता तरी विकीला पाठवा. येस, फायफर कंप्लीट झाला, परंतु सेलिब्रेशन आपण या ओव्हर नंतर उल्लेख करू. हा फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. हो, 6 विकेट होऊ शकत होते या मॅच मध्ये, परंतु 2 धाबा सूरज पाटील न्यू बॅटर. 2 धाबा, 2 धाब्याने धाव फलक पुढे सरकेल. 35 VP वेदांत पाटील. ग्रामीण मध्ये चांगला खेळ असतो, परंतु आता यंदाच्या हंगामामध्ये त्यांचा पर्व आता संपलेला आहे, समाप्तीच्या मार्गावरती. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये, धावफलक 36, 36 धावा. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक खराब लाईन. व्हाईट बॉल. धावफलक 37, 37. मॅच पासून लांब तर चालली आहे, अजून देखील अजून देखील 27 धावांची गरज. हा फटका मिस टायमिंग आहे, चेंडू यष्टी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 38 रन, 38 धावा. साहिलने जर या चेंडूवरती षटकार ठोकला हर्षला, तर अभि पाटील यांच्याकडनं 200 रुपये. हर्ष पाटील सज्ज झालाय, पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू, आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे, माफ करा, आता मात्र 27 ची गरज, 26 धावांची गरज आहे. आता मात्र कस पडायला लागणार आहे या फलंदाजांचा शेवटच्या षटकामध्ये. परंतु या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काय घडेल देखील शकत नाही. वेलकम कुंदन भैर, आपलं देखील स्वागत. शेवटचं षटक अजय इंगळे आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅच सुरू करायची. हर्ष लवकर या, मॅच सुरू करायची आहे. 6 बॉल 26 ची गरज. सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल यष्टनचा वेध, दांडी 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 गुल, आणि आता आलेला आहे आयकॉन रमाकांत वाकडे. आता देखील पैशांचा प्रेमाचा वर्षाव विनायक रमाकांत वाकडे यांच्यावर आहे की फलंदाजी जर आपण षटकार मारला तर तब्बल प्रति षटकारास हरेश पाटील यांच्याकडून प्रति षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक. चौका देखील मारला तर तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच कॉम्प्रो करू शकता खेळाडूंची, परंतु मॅच 5 मध्ये अजून देखील 26 बनवायचे आहेत. विकी वाकडे सध्या आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. यानंतर अजून देखील भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत, सो विनंती असेल वेळ कमी घ्या. लाईफलाईन आणि पंडित जोशी 11 आपण तयारीमध्ये राहायचं आहे. पहिला बॉल, हो नो बॉलचा इशारा अंपायर कडनं, आणि बघा काय घडलंय.
क्रॉप करून ठेव तुला टाकायला घाबरला तो. वेल ट्राय विकी दादा. तर जर चेंडूला जर बॅट देखील दाखवली तर नक्की तो एक्स्ट्राच्या वरनं गेला असता आणि चौकार भेटला असता आणि 500 रुपये देखील कमावले असते विकी वाकड्यांनी. परंतु ते चेंडू पडला, चेंडू दिसतोय की येतोय अंगावर, थोडासा बाहेर पडतोय विकी, आपण स्क्रीन मध्ये बघू शकता. नक्कीच ते देखील नेपाळवरून रिटर्न आलेले आहेत. प्रॅक्टिसचा अभाव. फुल टॉस आणि बॉल जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मॅच संपलेली नाही सांगून देत असताना साहिल भोईर आता 4 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 20 धावांची गरज आहे. 20 धावांची गरज आहे. 4 मध्ये 3 ठोकायचे आहेत. 4 चेंडू मध्ये 3 षटकार कंपल्सरी. गोलंदाज सज्ज. हा चेंडू चांगला आहे. अगदी पावलांचा वापर होऊ शकला नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल आला. विकी वाकडे म्हणत असेल आता मला स्ट्राईक दे. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज आहे. येस तेच सांगतोय वाटतं. 2 बॉल तरी दे. 1000 तुला 500 देतो. हा चांगला आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला विलास भोईर होते त्या ठिकाणी डीप मध्ये. येस बॉल सोडला असताना त्यांनी, पण त्यांच्याकडनं बॉल सुटत नाही. ही देखील एक खासियत आहे त्यांची. वॉल आहेत ते पिंपळगर क्रिकेटचे. चांगली कामगिरी त्यांची देखील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पिंपळगर गावाचा निकलेश बजागे देखील. हा फटका तर चांगला होता. शेवटचा अंतिम बॉल. जर या चेंडूवरती षटकार आला तर हरेश पाटील यांच्याकडनं 2000 दिले जातील. ओ हो पप्प्या खारीक सारखी ऍक्शन. सोडून दिलाय. वाईट बॉल. नक्कीच जर पप्प्या खारीक सारखी जी टोपी घातली ना तर सेम पप्प्या खारीकच वाटेल, कारण ती ऍक्शन बॅटिंग स्टाईल त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. बघा ओहो चांगला बॉल आणि मॅच झाली फिनिश. अंपायरचं बोर्ड आकाशाकडे. विकेटचं पतन झालं. मॅच फिनिश झाली. मॅच जिंकली टीम SG एंटरप्राइजेस संघानं. अभिनंदन ऋतिक पाटील अँड SG एंटरप्राइजेस अँड हार्ड लक टीम राकेश भोईर अँड टीम हंसिका स्पोर्ट्स. चला यानंतरची मॅच लाईफलाईन 11 अगेन्स्ट टीम लाईफलाईन अगेन्स्ट टीम पंडित जोशी 11 अशी मॅच. यानंतर मॅच असेल टीम जानकी 11 संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे तुम्ही टीम ओनरला येऊन भेटा. जानकी एंटरप्राइजेस संघाचे जे खेळाडू आहेत ते वैभव भोईरला येऊन भेटायचं आहे. खरं एक वेळ अशी वाटत होती की 12 चेंडू आणि 13 धावसंख्या झालेली, परंतु खेळाडूंनी हार पत्करली नाही आणि त्याच पद्धतीने